तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर भावानो, आज विषय असा आहे की भावानो, आज आपण मार्केट आलतो. तर मार्केटमध्ये भावानो आता आपण ह्या साईडला आता चाललोय बरं का, ह्या साईडला. तर आता इथनं आता आपण भावानो म्हणजे असा पूर्ण राऊंड मारणार आहे आणि जाणार आहे. तर भावानो, विषय असा आहे की भावानो, जसं म्हणजे मी जेव्हापासून व्हिडिओ काढायला लागलोय ना, तेव्हापासून भावानो डोक्यात फक्त एकच विचार, हे व्हिडिओ काढायचे, रोज टाकायचे ब्लॉग. बाकीचे म्हणजे बाकीचे लक्ष देत नाही कुठं, की काय काम करायचं, की काय नाही वाटतं भावानो. व्हिडिओ काढायचा मी व्हिडिओ, माझा मोबाईल आणि आपली फॅमिली म्हणजे तुम्ही. तर तुमच्यामुळे भावानं मी आज इथं आहे, बरोबर आहे. तर भावना डोक्यात बाकी काय विचार येतात की भावना आपण आता हे करावं की बाबा दुसरं काय डोक्यात आणावं, काय अजिबात नाही. फक्त आपला व्हिडिओ काढायचा, तुमच्याकडे पोचवायचा. तुमचं प्रेम मला भेटतंय, त्यामुळे भावना मी खुश आहे. तर भावना लाईफमध्ये मला सांगायचं होतं, एवढा विषय सांगायचा आहे की तुम्हाला जे जसं म्हणजे औषध तुम्हाला जे बरोबर वाटतंय ना, तर तुम्ही राहा भावानं. कारण की विषय असा आहे की दुनियात सगळेच सल्ला देतात आपल्याला, आपल्याकडे 700 रुपये आपल्याला देत नाही भावनं. त्यामुळे भावनं तुम्हाला वाटतं तसं जगा. कारण की लाईफ आपल्या दुसरं म्हणजे लाईफ आपण स्वतः निवडली पाहिजे, आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही ते. तर भावनं त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही औषध करू शकता. सांगायचा मुद्दा असा आहे की आयुष्य आपल्यासाठी म्हणजे आयुष्यामध्ये भावना आपल्याला या दिल्या भावना, बरोबर आहे. तर ते आपल्याला मनसोक्त जगता आलं पाहिजे, की त्यात आपल्याला म्हणजे कुणाचं म्हणजे बांधणं जेव्हा सकाळी त्या आयुष्यात नाही भावनं. तर त्याच्यात माणसानं म्हणजे तूच राहिलं पाहिजे सारखं, की आपल्याला जाऊ आता एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही तर ठीक आहे भावनं, नाही पडली की सोडून देते त्याचा विषय. त्या ठिकाणी नवीन टॉपिक काहीतरी काढा, तिथं दुसरं अशी बोलायला तुम्ही चालू करू शकता, की जेणेकरून आपला दुसरा त्रास होत आहे, दुसरा त्रास आपल्याला होत नाही. त्याच्या आपण भावना लक्षात घेतली पाहिजे. कसं आहे, कारण की आयुष्य माणसाला थोडं द्यावं दिले. आता सध्या आयुष्य काय 40-50 वर्षे म्हणजे कोणाचं आयुष्य कोणाला सांगू शकता की भावनं एवढं मी जगणार आहे, एवढं तू जगणार आहे. त्याच्यामुळं आयुष्य प्रत्येकाला वेगळं दिलंय. प्रत्येकाने आपली लाईफ भावने एन्जॉय केली पाहिजे महत्वाचं म्हणजे, बरोबर आहे. कारण की थोडं म्हणजे माणसाला आयुष्य थोडं आहे, थोडक्यात म्हणजे माणूस हा आपला थोडं जगू शकतो. त्याला जास्त आपण आता आपण काय करतो, एखादी गोष्ट मला पाहिजे म्हणजे आपण त्याला हावडपणा करतो. तर हावडपणा करायची भावना गरज नाही. कारण की कसं आहे, ती गोष्ट आपल्याला मिळते त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो सातत्यानं. तर ती गोष्ट आपल्याला मिळेपर्यंत आपण धडपड करत असतो. धडपड करायची भावना काय करत नाही, ती आपल्याला जेव्हा टायमिंगला देवाला आपल्याला म्हणजे देव जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हाच येतो. त्याच्या अगोदर येत नाही, नंतर येत नाही. म्हणजे जेव्हा आता समजा तुम्हाला जर म्हणजे बाय चान्स तुम्ही कुठं बाहेर गेलात, बरोबर आहे. तर तुम्हाला एखादी म्हणजे बायचान्स वगैरे काय भेटलं तर तिथं तुम्हाला तर समजा म्हणजे असं पूर्ण मोकळी जागा आहे. तर तुम्ही गेलाय बाहेर ठिकाणी, अनोळखी ठिकाणी. तर तिथे तुम्हाला आता म्हणजे एखाद्या वाहनाची गरज आहे, बरोबर आहे. तर ते तुम्हाला तुमच्या ह्यानं नाही भेटणार. तर देव एका म्हणजे ते माझ्या आता म्हणजे माझ्याकडून असं लय वेळ झालं की मी एका ठिकाणी बाहेर गेलो भावनो, आणि तिथं मला एक म्हणजे गाडीची गरज होती. तर म्हणजे काय म्हणजे भावनो, तिथं रस्ता नव्हता. म्हणजे रस्ता होते भरपूर, काय विषय नाही, पण वाहनं एवढी बऱ्यापैकी थांबत नव्हती. तर आता एकदा मला भावना आलं, त्यांनी विचारलं की बाबा तुला कुठं जायचंय. मग त्याला असं जर पत्ता सांगितलं, त्यांनी मला तिथं ड्रॉप केलं. तर मग तुम्ही फक्त आमच्या संयम पाळला पाहिजे भावनो, की आपल्याला एवढं पर्यंत जायचंय. तर कारण की तुम्ही किती काय करा, तुम्हाला ती देव त्या टायमिंगच्या अगोदर तुम्हाला कुठली गोष्ट देत नसतो. त्यामुळे भावना आयुष्यात आनंद राहा, खुश राहा. मग तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घ्या, की तुम्हाला काय वाटतं. सिंगर आला माहिती आहे का, सध्याचं परिस्थिती काय माहिती आहे का, की भावना तो काय म्हणेल, हा आता शो आता ह्याच्या माझ्यासोबत शो आहे, तर त्याला काय वाटेल. त्याला काय वाटत नाही. समजा तुम्हाला जे वाटायचं ते स्वतःला वाटतंय. म्हणजे तुम्ही त्याचा विचार तुम्हीच करता, स्वतःचा विचार पण तुम्हीच करता. असं करू नका, तुमचा विचार तुम्हीच करा, त्याचा विचार त्याला करू द्या. त्याला काय वाटतं ते बघा. आपलं काय करायचंय, आपली लाईफस्टाईल आहे, आपण जगायची मस्त एक भावनो. त्याच्यामुळं कसं आहे, लय दुसऱ्या जर आधीत लागायचं नाही, आपलं काम भलं आपण भलं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की मला की आपली पर्सनल लाईफ आहे, आपल्या म्हणजे आपल्या मर्जी आपण जगली पाहिजे भावानं, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं दुसऱ्याचं काय विचार करायचा नाही की शो काय म्हणाल, तो काय म्हणाल, कोण काय म्हणत नसतं भावानं. त्याचा विचार पण आपण करतो, आपला विचार पण आपण करतो. आपला विचार आपण केलाच पाहिजे, तर काय विषयच नाही. त्याचा विचार करायचा की जे आपल्याला ते पटत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे भावनो तुम्ही आता एवढी गोष्ट आपल्या मनाला पटते की भावनो तुम्ही किती काय करा, तुम्ही याला त्याच्याशी काय घेणार नाही. तुम्ही 100-99 बरोबर करा गोष्टी त्यासाठी, आणि एक चूक चुकली ना तुमच्याकडून, तर ती भावनो एक चूक तुम्हाला त्या आयुष्यावरती तुम्हाला सुनवता राहणार आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याकडे लक्ष देणं बंद करा, आणि तुम्हाला कसं वाटतं तशी लाईफस्टाईल लागा भावनो. तर भावनो आता आपण तुम्हाला तर मला माझा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या आयडीला फॉलो करून जावा भावनो, आणि आपल्या युट्यूबला पण भावनो सबस्क्राईब करा. तर भावनो आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.